ओके, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण इंग्रजी अक्षरमाला म्हणजेच वर्णमाला या उपघटकाचा अभ्यास करणार आहोत. या उपघटकातील प्रश्नामध्ये अक्षरमालेतील अक्षरे व त्यांच्या क्रमांकाची संख्या यावर आधारित प्रश्न विचारले जातात. हे प्रश्न सोडवताना पहिल्या प्रकारात दिलेल्या अक्षरांच्या पट्टीचा सुरुवातीचा वापर करायचा. पुरेशा सरावानंतर अक्षरांच्या पट्टीची गरज तुम्हाला भासणार नाही. या प्रकारच्या प्रश्नात प्रत्येक अक्षराखाली संबंधित अक्षराचे क्रमांक लिहिल्यास त्या प्रश्नांची उत्तरे शोधणे तुम्हाला सुलभ जाईल. म्हणजे कसं पहा, अक्षरांची पट्टिका कशी लिहायची? ए बी सी डी ई या 5 अक्षरांचा एक गट. पुन्हा पुढचा सांगा. ए नंतर एफ जी एच आय जे हा दुसरा गट. जे नंतर पुन्हा तिसरा गट कोणता? के एल एम एन ओ ओ पी त्यानंतर पी क्यू आर एस टी त्यानंतर यू व्ही एक्स डब्ल्यू एक्स अशा प्रकारचं अल्फाबेटचं 5 अल्फाबेटचं गट तयार केलं. याच्या खाली अनुक्रमांक 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 15 16 17 18 19 आणि 20 21 22 23 24 आणि 25. आता मी तुम्हाला या पट्टीवरून काही प्रश्न विचारतो. ज्या अक्षराचा अनुक्रमांक पूर्ण वर्ग संख्या आहे असे अक्षर सांगा. असा अल्फाबेट सांगा. डी वर्ग आय 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25. आता शेवटचा अक्षर 25 अनुक्रमांकाचा आहे, त्यामुळे एवढ्यावरूनच सांगा. आता मला एक अनुक्रमांक असणारा अक्षर कुठला आहे रे? ए ए. 4 अनुक्रमांक असणारा अक्षर कोणता आहे? डी डी. 9 अनुक्रमांक असणारा अक्षर आय 16 अनुक्रमांक असणारा अक्षर पी 25 अनुक्रमांक असणारा अक्षर वाय वाय. ठीक आहे, तुम्ही पाठच करायचं. जो वारंवार या अक्षरवाढीवर प्रश्न सोडवतो त्याचं त्या अल्फाबेटचा अनुक्रमांक पाठ असतात. ए पासून एचा पहिला गट, मग एचा अनुक्रमांक 1, एचा अनुक्रमांक 5, बी चा 2. सरावानं हे पाठ होतं. अगदी पट्टी काढण्याची सुद्धा गरज भासत नाही. किंवा पूर्ण वर्ग संख्या अनुक्रमांक असणारे अल्फाबेट कोणतं? तर 1 चा ए, 4 चा डी, 9 चा आय, 16 चा पी, 25 चा वाय अशा पद्धतीनं. किंवा साधा एखादा प्रश्न मी तुम्हाला विचारला, ए एफ के आणि आर याच्यातला विसंगत अल्फाबेट कुठलं सांगा बरं. आर 1 6 11 18 सांगा. आता जर आपण 5 गटाचा अभ्यास केला तर या 5च्या पटीतील ए हे 1 नंबरचं आहे, या 5च्या पटीतील एफ हे 1 नंबरचं आहे, या 5च्या पटीतील के हे सुद्धा 1 नंबरचं आहे. पण 4थ्या पटीतील आर हे 1 क्रमांकाचं नसून किती क्रमांकाचं आहे? 3. त्यामुळं आर हे अल्फाबेट विसंगत घटक निघतोय. अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला विचार करता आला पाहिजे.
हा, अक्षरांचा अक्षरमालेतील क्रमांक लक्षात ठेवावा. दुसरं, अक्षरमालेतील स्वर लक्षात ठेवावेत. आता तुम्हाला सर्वांना अक्षरमालेतील स्वर माहीत असते, वॉवेल्स. सांगा स्वर कोणतं? ए ई आय ओ यू. AEIOU. AEIOU. ई आय ओ यू. मग कधी कधी काय होतं, असं सुद्धा प्रश्न येतो की ए ला अनुक्रमांक 1 दिला, ई ला 2 दिला, आय ला 3, ओ ला 4 आणि यू ला 5. म्हणजे या स्वराला जर अनुक्रमांक दिला तर त्याच्यावर आधारित सुद्धा परीक्षेला प्रश्न येऊ शकतो. किंवा विसंगत घटक ओळखा, ए आय यू डब्ल्यू. कुठला विसंगत घटक येणार? डब्ल्यू. W. कारण इतर ते काय आहेत? स्वर आहेत, वॉवेल्स आहेत. डब्ल्यू हे काय आहे? व्यंजन आहे. काय आहे? व्यंजन. व्यंजनाला इंग्रजीत काय म्हणतात माहिती आहे का तुम्हाला? कन्सोनंट ना. जसं स्वराला हो सर, वॉवेल्स. कॉन्सोनंटच म्हणतात. हा. त्याच पद्धतीनं कमीत कमी 1 ते 25 पर्यंतचे प्राईम नंबर्स म्हणजे मूळ संख्या. आता मला सांगा, 1 ही मूळ संख्या आहे का? नाही. नाही. मग मूळ संख्या सर्वात लहान कोणती? 2. त्यानंतर 2, 3, 3, त्यानंतर 7, 5, 7 नंतर 11, 11. त्यानंतर 13, 17, 19, 23. बरोबर आहे का हे? सर 5 राहिली. हा, बरोबर आहे. 5 राहिले आपल्याकडे. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23. आता 1 ते 100 29. पर्यंत असे किती मूळ संख्या असतात तरी? 25. 25. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या, 11 ते 20 पर्यंतच्या, 21 ते 30 पर्यंतच्या, अशा 10 मधल्या मूळ संख्या शोधण्यासाठी एक तुम्हाला मी 10 अंकी नंबर सांगितला होता. कोण सांगेल? 44. त्याच्या उलट 22. त्यानंतर 322. 32 आणि 32च्या उलट 44च्या निम 22 करायचं ना. 32च्या उलट 23. 23. 23 आणि शेवटी मोदक 21 सांगितलं होतं बघा. मग 1 ते 10 पर्यंत 4 मूळ संख्या, 11 ते 20 पर्यंत 4, 21 ते 30 पर्यंत 2, 31 ते 40 पर्यंत 2, 41 ते 50 पर्यंत 3. अशा पद्धतीनं मग 81 ते 90 दरम्यान किती असणार? 2 आणि 91 ते 100 दरम्यान 1 मूळ संख्या. या सगळ्यांची जर तुम्ही बेरीज केली तर 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 3 15 आणि 2 17 आणि 2 19 आणि 3 22 आणि 2 24 आणि 1 25. अशा पद्धतीने 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या असतात. त्या तुमच्या कमीत कमी 25 पर्यंतच्या तुम्हाला ज्या स्क्रीनवर दिसत आहेत तेवढ्या तरी कमीत कमी मूळ संख्या माहीत असाव्यात. मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्येला तीच संख्या आणि एक व्यतिरिक्त कोणत्याही संख्येनं भाग जात नाही, किंवा ज्या संख्येचे फक्त 2च विभाजक असतात, फक्त 2च अवयव असतात, तीच संख्या आणि 1 या व्यतिरिक्त या संख्येचा विभाजक असू शकत नाही. त्या संख्येला आपण काय म्हणतो? मूळ संख्या असं म्हणतो. हा, याच्यावर आधारित एक प्रश्न विचारले जातात आणि आपल्या सर्वांच्या 1 ते 30 पर्यंतच्या वर्गसंख्या पाठ आहेत. 1 ते 10 पर्यंतच्या घनसंख्या पाठ आहे. आता कमीत कमी त्याने सांगितले 5 पर्यंतचा वर्ग पाठ पाहिजे. 1 चा वर्ग किती? 1. 1. 2 चा वर्ग 4. 4. 3 चा वर्ग 6. 9. 3 गुणिले 3 4 चा वर्ग 4 गुणिले 4 16. 16. आणि 5 चा वर्ग 5 गुणिले 5 25. 25. या पद्धतीनं कमीत कमी पहिल्या 5 तुम्हाला पूर्ण वर्गसंख्या माहीत असायला हव्यात. आता मी काय करतो, फोटो शेअर करण्यापेक्षा
प्रश्न लिहितो, कारण मला प्रत्येक वेळेस अक्षर मालिका लिहिण्याची गरज भासू नये. एकदाच मी अक्षर मालिका लिहून टाकतो. हा सांगा, पहिली अक्षर मालिका 5चा गट सांगा. ए बी सी C डी D E ई एफ जी G H I J के एल एम एन ओ M N O पी P क्यू Q R S T आर एस टी यू व्ही U डब्ल्यू. V W X Y. आता याच्या खाली त्या अक्षरांचा मी अनुक्रमांक लिहितो. एच्या खाली 1, बीच्या खाली 2, सीच्या खाली 3, डीच्या खाली 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10, 11, 12, 13, 14 आणि 15, 16, 17, 18, 19 आणि 20, 21, 22, 23, 24 आणि 25. ओके. आता बघा, स्वाध्याय 2.4 मधला मी पहिला प्रश्न घेतो. याच्यातील पहिला पर्याय आहे आय, दुसरा पर्याय आहे के, तिसरा पर्याय आहे डब्ल्यू आणि शेवटचा पर्याय आहे क्यू. याच्यातील विसंगत अल्फाबेट कोणतं निघेल? I आय. आय. कोण सांगेल याचं कारण? कारण त्याचा क्रमांक मूळ संख्या नाही. बर, आपण आयचा अनुक्रमांक बघूया. आता वर बघा, आयचा अनुक्रमांक आहे 9. त्यानंतर के चा अनुक्रमांक आहे 11. नंतर डब्ल्यू चा अनुक्रमांक आहे 23 आणि क्यू अल्फाबेटचा अनुक्रमांक आहे 18. बरोबर आहे का लिहिलं? 17 आहे सर सर. 17 कशाचा? Q चा. हा, मी डब्ल्यूचा लिहिला, बरोबर आहे. क्यूचा किती आहे? 17 आहे. 17. हा, मग या ठिकाणी 11 ही मूळ संख्या आहे, 23 ही मूळ संख्या आहे, 17 ही मूळ संख्या आहे. मात्र 9 ही एकच कशी संख्या आहे? संयुक्त संख्या आहे, म्हणून घटक वेगळा निघतोय. बरोबर. समजलं का सर्वांना हा प्रश्न? हो सर. हो सर. ओके. आता दुसरा प्रश्न, त्यातला पहिला पर्याय आहे यूटी, त्यानंतर दुसरा पर्याय आहे ओएन, तिसरा पर्याय आहे एलएम आणि चौथा पर्याय आहे एचजी. LM. LM. एलएम. हो सर. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. बर, कारण सांगा. सर मी सांगू? हा, सांग. UT, U चा नंबर 21 आहे आणि T चा नंबर 20 आहे. हे दोन्ही U च्या आधी T येतो. O चं पण तसंच आहे. ON चं. O चा नंबर 15 आहे आणि N चा नंबर 14 आहे. O च्या आधी N आला आहे. तसंच H आणि G चं सुद्धा आहे. H चा क्रमांक 8 आहे, G चा क्रमांक 7 आहे. H च्या आधी G आला आहे आणि LM चं L च्या नंतर M आला आहे, त्यामुळे LM. बरोबर. आता ही जे आहेत, तर एबीसीडी आपण जर अल्फाबेट पाहिले तर टी झाल्यानंतर यू असतं, एल एम एन झाल्यानंतर ओ असतं. इथं क्रम बरोबर आहे. इथं पण बघा, जी झाल्यानंतर एच असतं.
म्हणजे या ठिकाणी तिसरा क्रम हा कसा आहे आहे असा आहे, फक्त इतर 3 क्रम हे उलट आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 वेगळं निघते. छान सांगितलं. ओके. त्यानंतर प्रश्न तिसरा, त्यातील पहिला प्रश्न आहे PLI. दुसरा प्रश्न आहे XTQ. तिसरा प्रश्न आहे JFC आणि चौथा पर्याय आहे NKH. NKH पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. हा, कोण सांगेल याचं स्पष्टीकरण? सर सांगू मी? सांग गायत्री. PLI मध्ये पीच्या आधी 3 अक्षरे सोडून L येतोय आणि L च्या आधी 2 अक्षरे सोडून I येतोय. P आणि L च्या मध्ये 3 आहेत. आणि L आणि I बरोबर. मध्ये 2. L आणि I यांच्यामध्ये किती आहेत? 2 2 अक्षरे. आहेत. हा, बरोबर. तसंच X आणि T मध्ये सुद्धा 3 अक्षरे आहेत. X आणि T मध्ये 3 आहेत. आणि T आणि Q मध्ये पण 2 अक्षरे आहेत. हा, ओके. JFC. त्यात पण J आणि F मध्ये 3 अक्षरे आहेत. आणि F आणि C मध्ये 2 अक्षरे आहेत. NKH. आणि N आणि K मध्ये 2 अक्षरे आहेत आणि K आणि H मध्ये पण 2च अक्षर आहेत. बरोबर आहे. म्हणजे पहिल्या 3 पर्यायामध्ये 2 अल्फाबेट मध्ये 3 आणि पुढच्या 2 अल्फाबेट मध्ये 2 असं चौथ्या पर्यायामध्ये 2-2 असे 2 अल्फाबेटच्या दरम्यान असणाऱ्या अल्फाबेटांची संख्या आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 वेगळं निघते. आता प्रश्न क्रमांक 4 लिहितो. पहिलं MP, त्यानंतर दुसरा आहे UX, त्यानंतर तिसरा आहे CE आणि चौथा पर्याय आहे PS. CE. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. CE. ओके. कोण सांगेल याचं स्पष्टीकरण? एकच विद्यार्थी सांग. बरं, तेजस शिंदे सांगतोय. तेजस शिंदे सांगतोय. तेजस शिंदे, हा सांग. बाकीच्यांना M आणि P मध्ये 2 अक्षरे आहेत. U आणि X मध्ये पण 2च आहेत. C आणि E मध्ये 1च आहे. P आणि S मध्ये पण 2 आहेत. हा, आणि C आणि E मध्ये किती आहे? 1च आहे. 1च. बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 5वा प्रश्न EJT. दुसरा पर्याय FLY. त्यानंतर तिसरा पर्याय ABD आणि चौथा पर्याय DHP. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. हा, बरोबर आहे. नम्रता दळवी. सांग स्पष्टीकरण याचं. नम्रता दळवी. F चा क्रमांक 5 आहे. 5च्या डबल 10 म्हणजे तिथं J दिलंय आणि J चा क्रमांक 10 आहे. 10च्या डबल 20 त्याचा T दिलाय. ओके. नंतर A चा क्रमांक 1 आहे. 1च्या डबल 2 दिलंय. B चा क्रमांक 2 आहे. 2च्या डबल 4 दिले. ओके.
नंतर डी चा क्रमांक 4 आहे. 4 ची डबल 8, 8 ला जे आहे. नंतर 8 ची डबल 16, 16 ला पी दिलंय. तर आता एफ एल वाय तसं मध्ये कसं आहे का? एफ चा अनुक्रमांक F किती आहे? ला 6. 6, त्याचं 12 एल बरोबर आहे. आणि 12चे दुप्पट 24. तिथे एक असायला पाहिजे होतं. पण इथं एक्स असायला पाहिजे होता, आहे की नाही? त्यामुळे इथं 25 दिले, त्यामुळे हा पर्याय वेगळा निघतोय. छान सांगितलं. सहावा प्रश्न. पहिला पर्याय आहे जी एन, दुसरा पर्याय आहे ए, तिसरा पर्याय आहे ई वाय आणि चौथा पर्याय आहे सी आय. GN. पद्मश्री पद्मश्री स्पष्टीकरण द्यायचं. तू पहिल्यांदा उत्तर सांगितलंय. सर ए चा अनुक्रमांक 1 आहे. नंतर तिथं समोर एच दिलाय. ए चा वर्ग बरोबर 1. सॉरी, ए चा 1 चा वर्ग बरोबर 1. नंतर ई चा क्रमांक 5 आहे आणि वाय चा क्रमांक 25 आहे. 5 चा वर्ग बरोबर 25. मग सी चा क्रमांक 3 आहे. आय चा क्रमांक 9 आहे. 3 चा वर्ग बरोबर 9. तसं पहिल्या ऑप्शन मध्ये नाहीये. जी चा क्रमांक 7 आहे. एन चा क्रमांक 14 आहे. हा, आणि 7चा वर्ग नाहीये येतो त्याचा प्रश्न. 6. त्यामुळं 14 हा 7चा वर्ग नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 वेगळा निघतोय. छान. म्हणजे ती जी जोडी आहे त्यातल्या पहिल्या अल्फाबेटचा जो वर्ग आहे, त्याच्या अनुक्रमांकाचा वर्ग, तो त्याच्या जोडीच्या अल्फाबेटच्या वर्गाचा अनुक्रमांक आहे. सातवा. पहिलं एच जे एल, दुसरं के एम ओ, त्यानंतर तिसरं सी ए जी आणि चौथं आर टी व्ही. KMO. भक्ती शेंडे. भक्ती सांग, भक्ती. बाकीचे बोलू नका. भक्ती. कारण सर पहिल्या पर्यायातील HJL ते एकाच गटात नाहीयेत. KMO एका गटात आहेत म्हणून. एच जे एल एकाच गटात नाहीत. बघूया आपण. एच जे एल हा 2 गट आहेत. केएमओ आहे का एकाच गटात? तिसरा गटात आहे बघा, हो तिसऱ्या. सर. के एम आणि ओ. सी जी आहे का एकाच गटात बघा. सी ई जी कुठे आहे रे? सी जी सर KMO पर्याय क्रमांक चुकीचा. कुठला? KMO चुकीचा आहे सर. हा, बरोबर आहे. म्हणजे के एम ओ एकाच गटात आहे. हो. के एम ओ एकाच गटात आहे का नाही? बाकीचे एकाच गटात नाही. आर टी व्ही पण एका गटात नाही ना. आर टी व्ही बरोबर आहे. म्हणजे हे सर ते एका गटात नाही, हा एका गटात नाही, हा एका गटात नाही. फक्त दुसऱ्या पर्यायात जो के एम ओ आहे तो तिसऱ्या एकाच गटामध्ये आहे. आठवा प्रश्न. याच्यातला पहिला पर्याय आहे एच आर, दुसरा पर्याय आहे यूई, तिसरा पर्याय आहे सी एक्स आणि चौथा पर्याय आहे पीजे.
CX. पर्याय क्रमांक 3. TJ. पर्याय क्रमांक 3 CX. कोण सांगेल याचं स्पष्टीकरण? सर मी सांगू? सांग बघते. H चा क्रमांक 8 आणि R चा क्रमांक 18 दोघांचं मिळून 26 येते. U चा क्रमांक बेरीज 21 आणि E चा क्रमांक 5 ह्या दोघांची बेरीज पण 26 येते. P चा क्रमांक 16 आणि 10 चा आणि J चा क्रमांक 10 त्यांची बेरीज 26 येते, पण C आणि X ची बेरीज 27 येते. C चा अनुक्रमांक किती? 3. 3 आणि X चा अनुक्रमांक 24. 24. किती ती बेरीज यांची? 27. बरोबर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 वेगाने निघते. छान. ओके, 9वा प्रश्न. त्यातला पहिला आहे JI, दुसरा आहे BA, तिसरा पर्याय आहे DG आणि चौथा पर्याय आहे OE. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. सर पर्याय क्रमांक 4. अनिकेत करंडे सांग स्पष्टीकरण. अनिकेत करंडे. सर जे चा नंबर 10 आहे अधिक I चा नंबर 9 आहे. 9 आहे. B चा 2 आहे. A चा 1 आहे. बेरीज 3. D चा 4 आहे. G चा 7 आहे. अधिक 11 आणि O चा 15 आहे. अधिक E चा 5 आहे. इज इक्वल 20. ही सगळी मूळ संख्या आहेत आणि 20 मूळ संख्या नाही. बरोबर आहे. 20 ही एकच संयुक्त संख्या आहे. 19, 3 आणि 11 या 3 मूळ संख्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 4. छान. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. FE, दुसरा पर्याय HC, तिसरा पर्याय LB आणि चौथा पर्याय XA. FE. पर्याय क्रमांक 1 FE. FE. पर्याय क्रमांक 1. FE. FE. ओके. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. FE. ऋग्वेद जाधव सांग स्पष्टीकरण. ऋग्वेद जाधव. सर दुसरा, तिसरा आणि चौथा पर्याय सोडला ना, FE चा क्रमांक F चा क्रमांक 6वा आहे आणि E चा क्रमांक इकडून 5वा आहे. पण 5वा आणि 6वा क्रमांक येतो, पण HC मध्ये H चा क्रमांक 8 आहे आणि C चा क्रमांक पण 3 आहे. म्हणलं इकडून पण तिसरा आहे सुरुवातीच्या मालिकेतून आणि दुसऱ्या मालिकेतून पण तिसराच आहे. LB आणि XA मध्ये पण तसंच आहे. म्हणून पर्याय एलचा क्रमांक 1. अनुक्रमांक किती?
12 आहे 12. आणि जे बी चा क्रमांक 2 आहे म्हणल्यावर ह्या दोन मध्ये जर का आपण हे केलं तर मग तसं पण तेच येते. किंवा दुसऱ्या पद्धतीनं कोण सांगेल रे अजून? जर तुम्ही या सर कोण सांग मी सांगतो सर. हा सर त्यांचा पद्मश्री जो गुणाकार येतोय तो 24 येतोय बाकीच्या बरोबर तिघांचा. बरोबर. अनिकेतनं सांगितले बघा, 24 आणि 1 चा गुणाकार 24, पुन्हा 12 आणि 2 चा गुणाकार 24, 8 आणि 3 चा गुणाकार 24, मात्र इथं 6 आणि 5 चा गुणाकार 24 येत नसून 30 येतोय. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 वेगळा निघते, असा पण आपण विचार करू शकतो. आता प्रश्न क्रमांक 11, त्यातला पहिला पर्याय आहे बी, दुसरा पर्याय आहे वाय, तिसरा पर्याय आहे डी आणि चौथा पर्याय आहे आय. पर्याय क्रमांक एक. आपण सर्व विद्यार्थ्यांना चान्स देतोय. जे विद्यार्थी उत्तर देत आहेत त्यांना आपण चान्स देतोय. पण तुम्ही जर कायम म्यूटच राहिला, बोलतच नसेल, तर तुम्हाला चान्सेस मिळणार नाही. जो अनम्यूट म्हणून उत्तर द्यायला वाय. प्रयत्न. सृष्टी सूळ. ओके, वेळ आहे बघा. सृष्टी सांग. बी. बाकीचेच बोल नका. सृष्टी सूळ. बी चा 2 आहे. वाय चा 25 आहे. डी चा 4 आहे. आणि आई चा 9 आहे. मला 10 दिसलेला आईचा, सॉरी सर. ओके, कोण सांगत अजून सर मी दुसरं? सांगू. मी सांगू. करण काय? सर मी सांगू. करण काय? मी सांगू. सर मी सांगू. सर बी. घेतलंय मी करण गायकवाड. बाकीचे पूर्ण नका मग. सर बी सोडले तर सगळे वर्गसंख्या आहेत. बरोबर आहे. बीचा जर अनुक्रमांक सोडला तर प्रत्येकाचा अनुक्रमांक वर्ग आहे. 5 चा वर्ग 25, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9. मात्र 2 हा कोणाचाही वर्ग नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 वेगळं निघते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, UB 42, दुसरा पर्याय PC 64, त्यानंतर तिसरा पर्याय DG किती आहे 28, आणि चौथा पर्याय IK 99. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक पर्याय 2. क्रमांक 2 येते. सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक क्रमांक 2. PC. एकच मिनिट. आता गौरी जगदायला पंचायत द्या. गौरी जगदाळे सुरू बोल नका. गौरी सांग कसं झालं पर्याय क्रमांक 3. गौरी जगदाळे. तुमचा क्रमांक 21 आहे. चा क्रमांक किती आहे 21. बी चा क्रमांक 2 आहे. हा, गुणुले 42. 21 गुणिले 2 केल्यानंतर 42. ओके. पी चा क्रमांक 16 आहे व सी चा 3 आहे. गुणुले 16 आणि 3. 48. पुढे डी चा 4. डी चा 4. जी चा 7. गुणाकार गुणुले 28. 28. आय चा 9 आणि के चा 11 आहे. गुणुले 99. म्हणजे इथं गुणाकार जुळतोय. म्हणून पर्याय क्रमांक 2. इथं गुणाकार जुळतोय. 4 7 28, 9 11 9 99. इथं गुणाकार जुळत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. छान.
त्यानंतर प्रश्न 13वा. आय यू, दुसरा पर्याय ए आय, तिसरा पर्याय ओ यू आणि चौथा पर्याय यू. OU. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. क्रमांक 3. वैष्णवी धडस सांग स्पष्टीकरण. वैष्णवी धडस. सर आय आणि यू मध्ये हे सगळे स्वर आहेत आणि आणि यू हे स्वर आहे. स्वर सगळं मांडून घ्यायचे AEIOU. आणि मांडून घेतलं का आयचा क्रमांक 3रा आणि यू चा क्रमांक, आणि या दोन्हीत फरक आहे 2चा. स्वरांना 1 ते 5 अनुक्रमांक. आयचा स्वराची अनुक्रमांक आयचा आहे क्रमांक 3, 3 यू आहे आणि यू 5. आणि त्यात दोघात 2चा फरक आहे. आणि नंतर ए आणि आय. आयचा किती? 3. ए आणि आय, त्याच्यात ए चा पहिला आणि आय चा 3रा, त्याच्यात पण 2चा फरक आहे. आणि OU मध्ये 1 चाच फरक आहे. यूचं 5 म्हणजे याच्यात 1 चा फरक आहे. ए आणि आणि ओ बघा. ई आणि ओ चा 2 आणि 4, त्याच्यात पण 2चा फरक. म्हणजे तिसऱ्या पर्यायामध्ये 2 स्वरामध्ये 1 चा फरक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 वेगळा निघते. सर अजून एक स्पष्टीकरण आहे वेगळं. कसं? यूचा क्रमांक 21 आहे आणि आयचा 9 आहे, दोन्हीची बेरीज 30 येते. परत आयचा 9 आहे, एचा 1 आहे, त्यांची बेरीज 10 येते. ईचा 5 आहे आणि ओचा 15 आहे, त्यांची बेरीज 20 येते. म्हणजे ह्या तिन्ही पण संख्या आहे, त्यांच्या बेरजेला 5 ने भाग जातो आणि 5च्या तिसऱ्या पटीत. नंबरच्याला जात नाही. हा, अच्छा. ओके. 14वा. त्यातील पहिला पर्याय आहे क्यू आणि जे. दुसरा पर्याय आहे वाय आणि आर. तिसरा पर्याय आहे एच आणि ए. आणि चौथा पर्याय आहे एम आणि जी. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 MG. आयुष जाधव नवीन विद्यार्थी आहे. आयुष जाधव सांग स्पष्टीकरण. आयुष जाधव. क्रमांक 17 आणि जे चा क्रमांक 10. क्यूचा 17 आणि जे चा 10. यातील फरक 7. Y चा 25 वायचा पण आणि R चा 18. H फरक 7. यांचा फरक 7 आणि H चा क्रमांक 8 आणि A चा क्रमांक 1 यांच्यातला फरक 7. एम चा क्रमांक 13 आणि G चा क्रमांक 7 त्यांच्यातला फरक 6. तिन्ही पण पर्यायातला फरक 7 येतोय, चौथ्या पर्यायातला 6 येतोय. तुझं नाव आयुषच ना रे? नाही सर, भावाचं नाव आहे, माझं आर्या नाव आहे. हा, म्हणजे काय होतंय माहितीये का, तुम्ही काय करायचं मी तेच टाकलं होतं की तुम्ही तुमचं नाव रिनेम करून घ्या ना. नाहीतर मग काही जणांच्या वडिलांचं नाव येईल, मी वडिलांचं नावच घेणार. मला इथं नाव दिसतंय त्या पद्धतीने मी नाव घेणार. त्यामुळे तुम्ही काय करायचं, रिनेम करून घ्यायचं, नाव बदलून घ्यायचं. ओके, छान सांगितलं आर्याना बा. पर्याय क्रमांक
4 वेगळा निघतोय. पंधरावा प्रश्न. पहिला पर्याय TC, दुसरा पर्याय HG, त्यानंतरचा पर्याय UJ आणि चौथा पर्याय CA. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. बघू, अजून उत्तरच दिलं नाही. पण स्पष्टीकरण देऊ शकते का? अजून बोललंच नाही सर मी सपोर्ट सांगू? मध्ये. थांब ना, बघ इतरांना बघू आपण कोण देते का उत्तर. तू उत्तर दिलं एक आणि एखादं पण दिलेलं आहे. नवीन विद्यार्थी बघू की कोण येतो एखादा. बरं सांग, बघ ते सांग. सर टीचा क्रमांक 20 आणि सीचा क्रमांक 3, त्या दोघांची वजाबाकी केल्यावर 17 येते. एचचा क्रमांक 8, जीचा क्रमांक 7 वजाबाकी केल्यावर 1 येते. यूचा क्रमांक 21, जेचा क्रमांक 10 वजा केल्यावर 11 आणि सीचा क्रमांक 3, एचा क्रमांक 1 वजा केल्यावर 2 येते. आणि पर्याय क्रमांक 2 वगळता बाकी सगळ्यांची वजाबाकी मूळ संख्या येते. म्हणजे या ठिकाणी जो फरक आलेला आहे ही मूळ संख्या नाही, ही मूळ आहे, ही मूळ आहे, ही मूळ आहे. एक ही मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये अनुक्रमांकातील फरक हा मूळ संख्या आहे. दुसऱ्या पर्यायात फरक हा मूळ संख्या नाही. सोळा AYX OKL, तिसरं TFE M. LNM. हा, सर पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. क्रमांक 2 का? पर्याय क्रमांक 2. हो सर. ध्रुव जगदाळे सांगेल बघा. ध्रुव जगदाळे सांग स्पष्टीकरण. सर याचा पहिला ए आहे, त्याच्यानंतर वाय आहे, म्हणजे आणि वायच्या आधीचा अक्षर आहे एक्स. तिसऱ्या पर्यायात टी आहे, टीच्या नंतर एफ दिला, एफच्या आधीचा अक्षर ई आहे. क्रमांकाचा जर विचार केला तर टीचा अनुक्रमांक आणि एफचा अनुक्रमांक किती येतोय? 6 आहे सर. आणि ईचा अनुक्रमांक 5. 5. खाली एनचा अनुक्रमांक 12, एनचा अनुक्रमांक 14 आणि एमचा अनुक्रमांक 13. आता शेवटच्या दोघांचा ओके यांचा पण सांगा. ओचा 15 आहे, केचा किती आहे? 11. 11. ईचा 12. 12. आता इथे बघा, 13 नंतर 14, 5 नंतर 6, 24 नंतर 25. मात्र इथं शेवटच्या दोघात 11 नंतर 12. इथं क्रम थोडा वेगळा वाटतोय. म्हणजे पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या शेवटच्या 2 अल्फाबेटच्या अनुक्रमांकाचा क्रम जसा आहे तसा क्रम दुसऱ्यामध्ये नाही. म्हणून याचा पर्याय क्रमांक 2 वेगळा निघतोय. बर, 17 DHK PTW CGJ
आणि चौथा पर्याय आहे SVY. पर्याय क्रमांक 4. 4 पर्याय नम्रता पर्याय दळवी क्रमांक सांग. 4. मी सांगू SVY. थांबा. पर्याय क्रमांक एक मिनिट, ज्ञानेश्वरी सांगाल, नवीन विद्यार्थी घेऊया. ज्ञानेश्वरी. हा, डी आणि एच मध्ये 3चा फरक आहे. चा 4 आहे ना, हा, एच चा 8 आणि आणि के के चा चा 11, हा. पी चा 16, हम्म, टी चा 20, हम्म, डब्ल्यू चा 23, हम्म, सी चा 3, हम्म, जी चा 7, हम्म, जी चा 10, हम्म, एस चा 19, हम्म, चा 22 हम्म, आणि वाय चा 25. हम्म. डी ते एच पर्यंत ते 3चा फरक आहे आणि एच ते के पर्यंत 2चा फरक आहे. किंवा इथं वजाबाकी जर केली तर इथं वजाबाकी किती येते रे? 8तून 4 गेल्यानंतर 4, 4. आणि इथं 3 येते, म्हणजे 4 3 वजाबाकी. इथं वजाबाकी किती येते? 20 वजा 16 4 आणि 23 वजा 20 3, 4 3 येते. किती किती येते? 7तून 3 गेल्यानंतर 4 4. आणि 10तून 7 गेल्यानंतर 3. 3. इथं बघा आता, 22 मधून 19 गेल्यानंतर 3, 25 मधून 22 गेल्यानंतर 3, म्हणजे इथं 3 3 येते, बाकी पर्यायामध्ये 4 3 येते, का नाही? म्हणून पर्याय क्रमांक 4. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. त्यातला पहिला पर्याय आहे LKO, दुसरा पर्याय आहे PSF, त्यानंतर तिसरा पर्याय आहे POJ, त्यानंतर चौथा पर्याय आहे JU. हम्म. सर, चौथ्या पर्यायात 2च अक्षर आहेत का? पर्याय क्रमांक 1. चौथ्या पर्यायात, थांबा एक मिनिट, मला चेक करू द्या. नाही, माझ्याकडून चुकून हे झाले बरं का, एकच मिनिट. POJ नंतर EDU आहे, EDU. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. सर, पर्याय क्रमांक 1. हा, पर्याय क्रमांक 1. वैष्णवी सांग, कसं काढलं पर्याय क्रमांक 1? सर, वैष्णवी. के चा क्रमांक 11, शेवटच्या 2 संख्यांचे बेरीज करायची. ओचं किती? 15. 12 11 15. हा, ओ चा 15. आता टी चा 20, टी चा 20, के चा एस चा 19 आणि एफ चा 6, पी चा 16, ओ चा 15 आणि जे चा 10, ई चा
ईचा 5, डी चा 4, हम्म, ई चा 5, डी चा 4 आणि फी चा 25. नाही 25 नाही. फी चा 25 नाही. यू आहे यू. यू चा 21. हम्म. हा आता शेवटच्या शेवटच्या फक्त शेवटच्या दोघांची बेरीज करायची. बर 26 आले. इथं शेवटच्या दोघांच्या अनुक्रमांकाची बेरीज 25. इथं शेवटच्या दोघांची बेरीज 25 आणि इथं शेवटच्या दोघांची 25. म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर. एक. एकोणीस. पहिला पर्याय आहे HS, दुसरा पर्याय आहे DO, तिसरा पर्याय आहे FP, चौथा पर्याय आहे JU. पर्याय क्रमांक 3 एफ. पर्याय क्रमांक 3. सर्व अनुक्रमांक आहे तेजस शिंदे सर. एच आणि एस मध्ये 11चा फरक आहे. डी आणि ओ मध्ये 11च आहे. डीचा अनुक्रमांक 4 आणि ओचा मध्ये किती आहे? 10चा बर. 15. F चा 6 आहे, 6, 16 आहे, 10. 10 आहे आणि U चा 21 आहे. 19 वजा 8 किती आला फरक? 11. 15 वजा 4 11. 16 वजा 6 किती येतोय? 10 आणि 21 वजा 10 11. म्हणजे तिसऱ्या पर्यायामध्ये त्या अनुक्रमांकाची वजाबाकी 10 येते, बाकीच्या 3 पर्यायामध्ये 11 येते. म्हणून पर्याय क्रमांक 3 ना. आता या टाईपचे प्रश्न 20 आहेत, त्यातलं 20 नाही जास्त आहेत. किती आहेत एकूण रे? या टाईपचं 30 आहेत. त्या 30 मधलं आपण 19 घेतलं. आता थोडा वेगळा प्रकार बघूया, कारण वेळ थोडा राहिलेला आहे. 7च मिनिटे वेळ राहिली आपल्याला. हा, पहिला बघा 31 ते 35 साठी सूचना. गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. अचूक असलेले 2 पर्याय निवडायचे बरं का. आता 2 पर्याय निवडायचे. आता 31 मधला बघा P/L, त्यानंतर X/T सर आणि तो 32 वापर. पहिला राहील. बरं असू दे. आता 32 आता नको काढायला, 32 घेतो. आता याचा पर्याय बघा. पहिला पर्याय आहे K/O, दुसरा पर्याय आहे Q/N, तिसरा पर्याय आहे M/I आणि चौथा पर्याय आहे U/Q. बघा प्रश्नाचा प्रकार समजून घ्या. गटाशी जुळणारे पद म्हणजे या 3 मध्ये जसा संबंध आहे तसाच संबंध असणारा या 4 पैकी 2 पर्याय आहेत. ते 2 पर्याय आपल्याला निवडायचे आहेत. 3 आणि 4. पर्याय क्रमांक 3 आणि 4. पर्याय क्रमांक 3 आणि 4. 3 आणि 4. पर्याय क्रमांक 3 आणि 4. 3 आणि 4. M आणि U. हा, आर्या सांग 3 आणि 4 कसं आलं? सर P आणि L मध्ये
P चा क्रमांक 16 Pचा 16 आणि आहे. हा. L चा 12. हम्म. 16 आणि 12 ची जर वजाबाकी केली तर 4 येते. बर पुढं Xचा X चा 24 आणि T चा 20. बर ओके. त्याची वजाबाकी केली तर 4 येते. आणि G चा 7 आणि C चा 3. त्याची वजाबाकी पण 4 येते. हा KO सांगा आता. K आणि O चा K चा 11 आणि O चा 15. Q आणि L सांगा. Q चा 17 आणि N चा 14. M चा M आणि 13 आणि I चा 9. आणि U चा 21 आणि Q चा 17. मग 13 वजा 9 केलं तर 4 येतंय आणि 21 वजा 17 केलं तर 4 येते. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी फरक कितीचा येतोय? 3 आणि 4. 4. इथं फरक 4चा येतोय पण इथं छेद मोठा संख्या आहे. उलटी आहे. हा बाकी जे अपूर्णांक आहे ते अंशाधिक अपूर्णांक आहेत. हा छेदाधिक अपूर्णांक आहे. त्यामुळे हा विचारात नको घ्यायला. आता अंशाधिक अपूर्णांकात तिथं फरक 3चा येतोय. आता या ठिकाणी हे सर्व अंशाधिक अपूर्णांक आहेत. फरक 4चा आहे. अंशाधिक अपूर्णांक फरक 4चा आहे. इथं पण फरक 4चा आहे. इथं पण फरक 4चा आहे. इथं पण फरक म्हणजे अंशाधिक अपूर्णांकात 4चा फरक असणारे पर्याय आपण सिलेक्ट करायचं होतं. म्हणून पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4. आता मग अशी राहिलेला घेतो. कितवा राहिला होता? 31वा ना. त्यातला HJL PRT त्यानंतर UWY. आता पर्याय येतो. पहिला पर्याय आहे ACE. दुसरा पर्याय आहे KMO. तिसरा पर्याय आहे QSV आणि चौथा पर्याय आहे DFI. पर्याय क्रमांक 1 आणि 2. तर पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आणि 2. आदित्य नवत्रे स्पष्टीकरण सांग. पर्याय क्रमांक 1 आणि 2. आदित्य नवत्रे. कारण सर प्रत्येकाच्या HJL मध्ये एक एक अक्षर आलेले आहे. PRT मध्ये पण एक एक अक्षर आलेले आहे मध्ये. जे नंतर के नंतर K एल. बरोबर आणि आहे. या दोघांमध्ये एक एक अल्फाबेट आहे. P नंतर Q नंतर R नंतर S नंतर S, T. बरोबर. U नंतर U नंतर V V, नंतर W नंतर X आणि X नंतर नंतर X. होय. तसेच 1 आणि 2 पर्यायामध्ये आहे A नंतर B, C नंतर D आणि K नंतर L, M नंतर N नंतर O. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि 2. 3 मध्ये काय येत नाही. Q नंतर R नंतर S नंतर T आणि U दोन येत आहेत ना. हा सर. D नंतर E F इथं G आणि H दोन येत आहेत. बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2. आजचा भाग सर्वांना समजला का? आपण इंग्रजी अक्षरमाला आणि हो इंग्रजी सर. वर्णमाला यावर आधारित आपण वर्गीकरण करायला शिकलेलो आहोत. आता मी आज झालेल्या घटकावर किंवा मागच्या काही घटकावर एक बुद्धिमत्तेची चाचणी टाकतो. ती सॉल्व्ह करा. आणि हो सर. रात्री मी एक टाकली आहे. रात्री उशिरा टाकली 11 वाजता. विज्ञानचं कितव्या प्रकरणावर टाकली रे चाचणी? 12. आता आपला तास परवा असेल. प्रत्येक तास जॉईन करा. आपण चांगली मार्क मिळवतो शंकाच नाही. ओके.